बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी भाजपा नेते संजय गरुड यांना अटक झाली आहे। संजय गरुड यांच्या अटकेनंतर बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले जळगाव जिल्ह्यातील इतरही संस्था चालक आहेत ते यंत्रणेच्या रडारवर आलेले आहेत। संजय गरुड यांच्या संस्थेतील तब्बल 177 शिक्षकांना एकाच दिवसात बनावट शालार्थ आयडी मिळाल्यानं मोठी खळबळ माजली आहे। बनावट शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील भाजपचे बडे नेते संजय गरुड यांना अटक झाली आहे। या प्रकरणामुळे संजय गरुड यांची शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी ही संस्था चर्चेत आली आहे। मी आता शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीच्या एका शाळेबाहेर उभा आहे। जर आपण विचार केला तर या प्रकारच्या जिल्ह्यात संजय गरुड यांच्या 20 शाळा आहेत आणि तब्बल 177 शिक्षकांना याच शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीच्या तब्बल 177 शिक्षकांना एकाच दिवसामध्ये बनावट शालार्थ आयडी काढल्याने एकच खळबळ जिल्ह्यात माजली आहे। संजय गरुड हे 2 दिवसांपासून फरार होते। पोलीस त्यांच्या मागावरती होते, मात्र त्यांना सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे। जर आपण या घोटाळ्याचा विचार केला तर धुळेसह जळगाव जिल्ह्यात देखील मोठी पाळेमुळं या घोटाळ्याची रुजलेली आपल्याला दिसून येत आहेत आणि या प्रकरणामुळे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी तर चर्चेत तर आली आहेतच, मात्र जिल्ह्यातील अनेक संस्था चालक देखील आता यंत्रणेच्या रडारवरती असल्याचं आपल्याला दिसत आहे। शालार्थ बनावट आयडी घोटाळ्या प्रकरणी SIT ची स्थापना झाली आहे आणि SIT च्या माध्यमातून मोठ्या ज्या घटना आहेत, मोठ्या घडामोडी समोर येताना दिसत आहेत। अखेर संस्था चालक संजय गरुड यांना अटक झाली आहे, मात्र या अटकेनंतर जिल्ह्यातील इतरही संस्था चालक SIT च्या रडारवर असल्याची माहिती समोर येते आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।